हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा. तर चला मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. चला वैसू, वैसू इकडे ये, चल. पाम्या काय आणलंय? काय आणले? फायदा खरे तिथूनच काय बोंबलत राहते तू. काय आणलंय तर परकर आणलेत तुझे मी. पाय हेच होते ना तू म्हणे आणा. हा? हेच होते. पाय हा? तर गाईज परकर पा किती आणले. हा फक्त आणले आणि मग असे ठेवून द्यायचे आम्हाला. हा आहे का नाही? हा मग असे ठेवून द्यायचे ना. असेच ठेवून द्या. किती झाले? 3 4 पगाई जे कलर अलग अलग आहे मस्त. हा एक कलर अलग अलग आहे मस्त. अरे हे तर डबल कलर झालं काय? नाही नाही, हे डार्क आहे, हो लाईट आहे थोडासा. किती झाले? चांगल्या शिलाया मारल्या आहे ना. हे झाले 6. वा 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 वा. हे 7. वा 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 वा. आणि असे ठेवून दे. हा हा फक्त अंजाय साड्यावर कसे धुवून देत असते. हा ठेवून देत असते. साड्यात नेसत नसते म्हणा तर परकर काय नेसणार आहे असं ना. परकर आहेस का ते? मग का? पेटीकोट पेटीकोट पेटीकोट. मग तूच तर परकर म्हणते. पेटीकोट म्हणते. पेटीकोट बर पेटीकोट. साड्यावरची येते, साड्यावरची. साड्यावरची काय? हा हो, ह्याच्यावरची जाळीची साडी आहे. जाळी मिठाच्या पाण्यात भिजू घालायचे. आता हे मग कलर जात नाही. मिठाच्या पाण्यात भिजू घालायचे, नंतर पाण्यातून काढायचे. मिठाच्या पाण्यातून मग कलर जात नाही काय? नाही. खरं म्हणायला लागली काय? खरं म्हणायला लागले. तर गाईज ऐकत असताना पहा, कॉटनचे वैसू म्हणायला लागले की याला मिठाच्या पाण्यात भिजू घालायचे कॉटनचे है ना. मग याचा कलर जात नाही. कलर असायला असाच राहतो. काढायचे, मग नितळ पाण्यातून बुडून वाळू घालायची. पिळायचे नाही, रट होते. पिळायचे नाही आणि पुन्हा काय नेसायचे बी नाही. असे ठेवून द्यायचे म्हणजे कलर जात नाही. मग कलर काय जाणार आहे रे नेसले नाही बा. हे काय असं नको ना करता वैसू तू. एका परकरची शिलाई किती म्हणे माहिती आहे ती? 30 रुपये. पेटीकोटची आहे ना. तिला किती द्यायचे माहितीये का? 210. 210. घरूनच हिसाब करून नेल तिथे. हा बरोबर आहे. घरूनच हिसाब केला म्हणजे एवढे होते किती. टकल्या चांगल्याला ऐक जाय. हा कलर कसे वाटले माझ्या साड्याचे? साड्याचे का पेटीकोटचे? मग ह्याच कलरच्या साड्या आहेत त्या. मी नाही पाहिल्या. कॅरी बॅग भरली. बर काय नाही, चला मग आता काय काही पोट पूजा करू ना. घरीच बनवलंय ना तुम्हाला? वाह घरीच बनवून ठेवलंय. वाह वाह. ए अरे बापा, माझ्या अंगात ताकद नाही इतकी तुझ्या इतकी. एवढी ताकद आहे का माझ्या? मग तुझ्यात लय ताकद आहे. वा तुझ्यात जेवढी ताकद आहे ना नुसत्या याच्यात तर तेवढी माझ्या अख्ख्या शरीरात बी नाही. म्हणजे जीवित का? हा 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 खरं आहे ते. खोटं थोडं म्हणायला लागलो. इतकी ताकद आहे तुझ्या याच्यात. हारला आपला जीव. कशाने हारला? बळच नाही, खरं आहे. खरंच हारला ना. काऊन? कमी चालते का? बर काय नाही, जाय विषय संपू देतो आणि जेवण आण का. जेवण करा ना. जेवण करायचं डबल म्हणता जीभ चालती. आहे काही कमी चालायला लागली का? चल ठेव खाली ठेव. हा
गोळ्या धरा. अरे तुझ्या गोळ्या बी आणल्या यार मी तुला मजाक करतो थांब थांब त्याच्या गोळ्या घेऊन म्हणायला लागला जर जर किती एक का दोन? एक एक दोन्हीतली एक एक घे रे हा पहिली बार मी गोळ्या खाऊन विचार करा तुम्ही दुःख का हा दोन करत गोळ्या करत मागायला लागल्या ते. मी लगेच तर काय ज्या जेवायला आता वयसून भरीत केलंय म्हणतंय अरे काळ काऊन भरीत दिसायला लागले बापा असं ते मधात पाना हे करून असन ते डवळ. वा वा जेवण झालं ना? हा दबा की तुम्ही काय खाल्लं भेंडी आणायची का तुम्हाला? हा भुरकीतली विचारायची गोष्ट असते का आणायची का तुम्हाला आण ना दोन भेंड्या आणायला लागले ना मग. आण जा उठ नाक नुकसान मग नाक मोठच नाही आणायला बाबा. भेंड्या आणायच्या का तुम्हाला अहो असं काहून हातात देते तू जण का भिकाऱ्याला वाढायला लागली इथं ठेव ना धरा ना. अरे इथं ठेव ना अशी वा असं सांग तू समजत नाही का हो? तिथं ठेवा काय तर समजतंय मला. मग तुम्हीच काय म्हणता कॅमेऱ्याच्या पुढं ते मला माहित पडलं मी तुमच्यासारखा हुशार नाही येडा आहे मी काय करते बरं बळच तुम्हाला म्हणाल हुशार आणि येडं सांगा. हा हा काय करते मी तुम्हाला? अरे तुला हुशार म्हणायला लागलो ना मी हा मी लय येडं म्हणायला लागलो काहून? बरं मग तू येडी मी हुशार हो मी येडी. आता तू कशात राजी आहे सांग कशातच राजी नाही मी. हाय आता ते हाय कशातच नाही म्हणते पुन्हा कधी घेतो भया गोळ्या? लगेच हा सांग लवकर काय तुला येडं म्हण जाऊ का हुशार म्हण जाऊ मला येडा नका म्हण जाऊन हुशार नका म्हण जाऊ. मग तुला हाक मारायची मग कशी मारायची मी मी येडी आहे का? आणि हुशार म्हणजे कोण हुशार आणि येडी म्हणून हे करताय? म्हणजे येडी म्हणल्यावर तुम्ही हुशार म्हणल्यावर शेण चारता गाणं लिहिले तुम्ही म्हणजे स्वतःलाच लगे हे करायचं म्हणजे हुशार म्हणायचं आणि शेण खास आलाय हो. तर मग येडं म्हणायचं का म्हणून तर म्हणायला लागलो मी येडा तुला आणि हुशार वैशाली नाव आहे मोकलं. मग काय म्हणायचं वैशाली म्हणायचं का हो म्हणा. बर वैशाली पाणी आण हे तर पाणी दिसा ना का तुम्हाला वैशाली पाणी आण असे तर मार वैसू वैसू करता. तू तर म्हणे वैशाली म्हणा हा एवढं कसं वाटतंय तर नक्की सांगा गाईस कमेंट मध्ये. हसू या लागले. तर बाय काय व्हिडिओ जर आवडला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा वैसू किती चिडती हे नक्की कमेंट मध्ये सांगा बाय गाईस.